येस ओके स्टार्ट. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल केले का प्रॉब्लेम कालचे? हां कालचे प्रॉब्लेम बाकीचे MCQ सांगायचे का धडा सुरू करायचा? नवीन धडा सुरू करायचा? काय म्हणता? MCQ कालचे सोडवले बाकीचे? येते उत्तर? हो. डाऊट कोणाला? नाही डाऊट. नवीन चॅप्टर सुरू करू आज. हां नो डाऊट. नो डाऊट नाही. ते 18 प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात. हां देर आर 18 प्रॉब्लेम्स आर देअर. 18 प्रॉब्लेम आहे त्याच्यात. ते 18 प्रॉब्लेम सोडवा. प्रॉब्लेम आहे दिलेलं बघा ABCDEFG असे OPQR ST पर्यंत आहेत. ST सोपे सोपे आहेत प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेम सोडवा. प्रॉब्लेम हां यायलेत का? जमायलेत का प्रॉब्लेम? हां प्रॉब्लेम करून पहा. सोडवता उत्तर दिलेलं आहे त्याच्यात. नाही सोडवता यायले तर मी सांगतो. जमायले प्रॉब्लेम? जमायले नाही सोडवले असतील. उद्या सोडवा. नवीन चॅप्टर सुरू करू आज. द सेकंड चॅप्टर नाव आय एम स्टार्टिंग. सेकंड चॅप्टर सुरू करतो. ओके राईट. तर पहिला आपण पाहिला होता धडा. कोण धडा पाहिला होता? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री है की नाही. आता दुसरा धडा पाहू आज. दुसरा म्हणजे त्याच्यातला चौथा धडा आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणून. द नेक्स्ट टॉपिक नाव वी विल सी टुडे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. व्हॉट इज द नेक्स्ट टॉपिक? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके. तर यू नो दॅट व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द इंट्रोडक्शन. याचा ॲटमचं संरचना मराठीत काय म्हणतात? ॲटमची संरचना. बरोबर आहे. आपण सर्वात याच्यात पाहू याचा थोडंसं इंट्रोडक्शन. काय सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणते असतात? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम बद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे पहिल्या धड्यामध्ये ॲटम बद्दल आपण बरंच पाहिलं. आता याच्यात परत पाहू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. राईट. तर डाल्टनच्या थेरीनुसार पहिलं कोण होते? डाल्टनची थेरीने काय केलं होतं? डाल्टन्स ॲटॉमिक थेरी आपण मागे पाहिलं होतं. आहे का लक्षात? डाल्टन ॲटॉमिक थेरी काय म्हटलं होतं? मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज ॲटम. It's called as what? Atom. Atoms of the same element have the same property including the mass. Atoms of the different element combine to form the compounds. Okay. Chemical reaction is only recognition of the atom, but in chemical reaction there is neither created or neither destroy of atom. Chemical reaction मध्ये atom create नव्हतं. डाल्टनने म्हटलं होतं. तर डाल्टन थेरी जी इंट्रोडक्शन मध्ये पार्ट चालू आहे आपला. तर डाल्टन थेरीने 5 लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जे आपण पाहिले होते. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर हे 5 लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन एक्सप्लेन केलं. केमिकल कोणते? कॉम्बिनेशन. डाल्टन थेरी एक्सप्लेन. बट डाल्टनला फेल टू एक्सप्लेन. डाल्टनने फेल झालं एक्सप्लेन करण्यासाठी. डाल्टन फेल टू एक्सप्लेन द सम सबस्टन्स लाईक. काही पदार्थ असे आहेत की ग्लास किंवा इबोनाइट. ग्लास और व्हाट? इबोनाइट. Some substances like glass or ebonite when they rub on the silk or the fur. Okay, glass आणि ebonite ला जर याला काय केलं? रब केलं कशावर? सिल्क और फर. फर म्हणजे पिस. सिल्क म्हणजे सिल्क कपडा असते ना, सिल्क वार्म रेशीम किड्याचा. तर ग्लास आणि इबोनाइट सुद्धा एक मटेरियल असतो, हार्ड मटेरियल असते इबोनाइट. आणि ग्लास इबोनाइट म्हणजे रबरासारखं असते, रबर. तर फेल टू एक्सप्लेन कोण? डाल्टन थेरी. डाल्टन थेरी फेल टू एक्सप्लेन द ग्लास इबोनाइट when they glass or ebonite what? When they rub on the silk or fur they produce electricity. ते जनरेट करतात. काय जनरेट करतात? इलेक्ट्रिसिटी. त्याच्यातून करंट बनतो, इलेक्ट्रिसिटी. हे एक्सप्लेन नाही केलं. हे फेल. कोण? डाल्टन थेरी. डाल्टन थेरी फेल झाली. मग डिस्कवरी झाली कशाची? सब ॲटॉमिक पार्टिकल. इन द डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल देन इन द डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकलची काय झाली? डिस्कवरी झाली. तर या डिस्कवरीमध्ये 3 पार्टिकल डिस्कवर केले गेले. देर आर द 3 फंडामेंटल पार्टिकल्स दॅट इज प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि कोण? न्यूट्रॉन. हे आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल.
हे काय आहे ते सब ॲटॉमिक पार्टिकल यांचा शोध लागला. तर यापैकी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात तुम्हाला माहीत आहे. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट, कुठे प्रेझेंट असतात, आर प्रेझेंट इन न्यूक्लियस. ओके, दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. माहिती आहे ना तुम्हाला, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स दीज आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, सो दे आर कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. हे कुठे प्रेझेंट असतात, इन द न्यूक्लियस, म्हणून या दोघाला म्हटलं न्यूक्लिऑन्स. या दोघांना, कोणा दोघांना, प्रोटॉन व न्यूट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन या दोघाला काय म्हटलं गेलं, दे आर कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. ओके, वाय, बिकॉज दे आर प्रेझेंट, बोथ आर प्रेझेंट इन व्हॉट, द न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस ऑफ द ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक न्यूक्लियस. आता इलेक्ट्रॉन राहिला, प्रोटॉन न्यूट्रॉन कुठे असतात म्हटलं, न्यूक्लियसमध्ये. आता कोण राहिला, इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स कुठे आढळले यांना, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन नो चार्ज. मग यांना इलेक्ट्रॉन कुठे आढळले, द इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द एक्स्ट्रा रिजन ऑर द आउटसाइड द न्यूक्लियस. ओके, इट इज प्रेझेंट एक्स्ट्रा न्यूक्लियर. हा कसा होता, एक्स्ट्रा न्यूक्लियर. आणि हे कुठे प्रेझेंट होते, इनसाइड द न्यूक्लियस. and they are extra nuclear. Electrons are extra nuclear in the discovery of subatomic particle. यांचे प्रॉपर्टीज आहेत पुढे. तर these are the properties or the properties of matter. मॅटरची जे प्रॉपर्टीज होते काही कोणते, ग्लास आणि एबोनाइट when they produce electricity, this property could not explain by the Dalton, जॉन डाल्टन ॲटॉमिक थिअरी आपण पाहिली होती. तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणते आहेत, 3, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. बेसिक आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये डिटेल पाहणार आहोत आपण. सर्वात आधी पाहू डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनची कशी झाली. ओके, वन बाय वन पॉईंट पाहूत आपण, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कशी झाली. द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द प्रॉपर्टीज. यांची प्रॉपर्टीज नंतर सांगतो मी. आता पाहू द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. डिस्कवरी ऑफ पहिलं कोणाची झाली, इलेक्ट्रॉनची. ओके, तर हू इन्व्हेंटेड और हू डिस्कवर्ड, हू इन्व्हेस्टिगेटेड, कोण इन्व्हेस्ट केलं याला, द सायंटिस्ट, द नेम ऑफ सायंटिस्ट दॅट इज कोण होता, जे थॉम्सन. ओके, द नेम ऑफ सायंटिस्ट वॉज जे थॉम्सन. जे थॉम्सन इन्व्हेस्टिगेटेड द कॅथोड रे ट्यूब. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कशातून झाली, जे थॉम्सनने केलं. जे थॉम्सन ही इन्व्हेस्टिगेटेड इन 1897 मध्ये. ओके, 1897. जे थॉम्सन इन 1897 इन्व्हेस्टिगेट केलं, नवीन डिस्कवरी लावली. इन्व्हेस्टिगेशन, यू नो दॅट डिस्कवरी. सो जे थॉम्सन इन 1897 इन्व्हेस्टिगेटेड द कॅथोड रे ट्यूब. यांनी काय केले, कॅथोड रे इन्व्हेस्टिगेट केले. कॅथोड, व्हॉट आर कॅथोड रेस, काय होते आता, कॅथोड रे म्हणजे काय, तर ही फाउंड दॅट द कॅथोड रेस काय होते, कोण, जे थॉम्सनने फाउंड दॅट द कॅथोड रेस म्हणजेच काय बघायला इकडे. आता कॅथोड रेस म्हणजेच काय असतात की दे आर स्ट्रीम ऑफ कॅथोड रेज. रेज म्हणजे काय, किरण. रेज म्हणजे किरण. मग हे किरण कसे होते, दे आर द स्ट्रीम ऑफ. स्ट्रीम म्हणजे एक प्रकारचा प्रवाह होता. एक स्ट्रीम म्हणजे काय असतं, एक प्रकारचा प्रवाह. दिस इज द स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल, अतिशय सूक्ष्म होते, व्हेरी स्मॉल. दे आर द स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल अँड निगेटिव्हली चार्जड. व्हेरी स्मॉल आणि कसे होते, निगेटिव्हली चार्जड. ओके, हू जे थॉम्सन डिस्कवर्ड इन 1897 व्हॉट, कॅथोड रे ट्यूब. दिस पॉइंट इज इम्पॉर्टंट, कॅथोड रे. कॅथोड रे ट्यूब कशी होती, जे थॉम्सनच्या एक्सपेरिमेंटमध्ये. द डायग्राम इज इन दिस वे, इन बुक इट इज गिवन द डायग्राम. यू कॅन look at the diagram also. So according to जे थॉम्सन experiment, the cathode ray tube, या ट्यूबला काय म्हणायचं, इट इज अशी कॅथोड रे ट्यूब होती. ओके, द एक्सपेरिमेंट ऑफ जे थॉम्सन एक्सपेरिमेंट, राईट. सो हे होते असे काय होते,
हे होते कॅथोड रेज. दीज आर द कॅथोड रेज. हे जे रे त्यांना कॅथोड रेज म्हणजे कशाला म्हटले यानं? हे जे कॅथोड रेज आहे तर या कॅथोड रेज कोणाला म्हटले यानं? ही फाउंड दॅट कॅथोड रेज आर स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल. कसे होते ते? अतिशय सूक्ष्म होते कॅथोड रेज. हे कॅथोड रेज. कॅथोड रेज आर व्हेरी स्मॉल. ओके, व्हेरी स्मॉल अँड निगेटिव्हली चार्जड. यांच्यावर चार्ज कोणता होता? निगेटिव्ह चार्ज. आपला डिस्कवरी इलेक्ट्रॉनची आहे चालू बघा. डिस्कवरी कोणाची चालू आहे? आपली इलेक्ट्रॉनची. ही फाउंड दॅट द कॅथोड रेज आर द स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल अँड निगेटिव्हली चार्जड. चार्ज कसा होता यांचा? निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. निगेटिव्हली चार्जड काय होते हे? पार्टिकल्स. अँड दे आर 1837 टाइम्स. 1837. 18 किती? 37. हे किती? 1897. सो दीज आर 1837 टाइम्स लाइटर. हलके होते. 1837 टाइम्स लाइटर. लाइटर द्यान म्हणजे हलके होते वजनाने. वजनाने हलके होते. लाइटर द्यान हायड्रोजन आयटम. कोणापेक्षा? हायड्रोजन आयटमपेक्षा. लाइटर द्यान 1837 टाइम लाइटर द्यान अँड विच इज प्रेझेंट इन ऑल आयटम्स. आणि जे कशामध्ये होते? इन ऑल आयटम्स. सगळ्या आयटममध्ये होते. फक्त एक इलेमेंट म्हणून नाही, सगळ्या इलेमेंटच्या आयटममध्ये त्यांना काय आढळले? ऑल आयटम्समध्ये त्यांना असं आढळलं. काय आढळलं? की कॅथोड रे ट्यूब हे निगेटिव्ह चार्ज असतात. निगेटिव्ह चार्ज असून काय असतात? व्हेरी स्मॉल असतात. त्यांचा स्ट्रीम असतो, प्रवाह असतो. अँड दे आर लाइटर. वजनाने हलके असतात. किती पट हलके असतात? 1837 टाइम्स दे आर लाइटर दॅन द. लाइटर दॅन द कोणापेक्षा? हायड्रोजन आयटम. सो दीज आर द कॅथोड रे ट्यूब्स. ओके, दिस इज द कॅथोड रे ट्यूब आहे. अशी ट्यूब होती कॅथोड रे ट्यूब. तर ही ओरिजिनल होतं हे. दिस इज द ओरिजिनल पाथ. हा पाथ कसा होता? ओरिजिनल पाथ. हा पाथ. अजून एक पाथ आला याच्यामध्ये. तर हा पाथ डिफ्लेक्टेड पाथ. डिफ्लेक्टेड, विचलित झालेला. डिफ्लेक्टेड पाथ. काय म्हणावं? डिफ्लेक्टेड पाथ, विचलित झालेला. आणि इथं काय आता? एक निगेटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह. तर हे पॉझिटिव्ह चार्जवाला जे असते किंवा ॲनोड असतो. पॉझिटिव्ह चार्जवाला ॲनोड. आणि हा काय? कॅथोड. कॅथोड ॲनोड दोन असतात भाग. कॅथोड आणि ॲनोड. इलेक्ट्रोड असते ना कोणती? इलेक्ट्रोड. असं इलेक्ट्रोड माहिती आहे ना तुम्हाला? इलेक्ट्रोकेमिस्ट्री 10वीला झालं का? असं एक कॅथोड टाकतात आणि एक ॲनोड टाकून असं विद्युत घट बनवतात. विद्युत घट. तर तसं कॅथोड असते एक. एक कोणता? इलेक्ट्रोड असतो कॅथोड. आणि एक कोणता असतो? ॲनोड. मग याच्यावर सुद्धा इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं काय असते? निगेटिव्ह. तर अशी यांनी काय केली होती? अशी सिस्टीम बनवली होती. मग इथं पॉझिटिव्ह तर इथं काय? निगेटिव्ह. हे चार्जेस होते. दीज आर द चार्जेस. दिस इज कॅथोड. कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज असतो. कॅथोड कसा असतो केव्हा? निगेटिव्ह चार्ज. अँड ॲनोड इज पॉझिटिव्ह चार्ज. इथं पॉझिटिव्ह चार्ज. इथं परत काय लावला? हे ॲनोड लावला तर इथं परत कॅथोड लावला. परत इथं अजून एक कॅथोड लावला आणि इथं अजून एक ॲनोड लावला. हे ॲनोड आणि कॅथोड जोडून त्यांनी ओरिजिनल पाथ आणि डिफ्लेक्टेड पाथ दोघांना पाहिलं. एक मेटल होतं. हे मेटल असते. समोर काय असते? इट इज द मेटल. पुस्तकात नाही दिलं ते. तर समोर काय असतो? एखादा मेटल असतो, धातू असतो. तर त्या धातूवर काय होते? की अल्फा रेस पाडल्यावर जे थॉम्सन, हुज एक्सपेरिमेंट इट इज जे थॉम्सन, थॉम्सन एक्सपेरिमेंट. ओके, सो ऑल ॲटममध्ये त्यांना आढळलं. लॅटर त्यांनी त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉन्स. दीज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन्स. याला नाव दिलं. काय नाव दिलं? इलेक्ट्रॉन्स. लक्षात? परत सांगू. जे थॉम्सननी केव्हा केले? 1897 मध्ये इन्व्हेस्टिगेट केले. कोणाला? कॅथोड रेला. त्यांना काय आढळलं? कॅथोड रेज काय असते? एक प्रकारची स्ट्रीम असते. स्ट्रीम म्हणजे प्रवाह. स्ट्रीम असा एक फ्लो होता प्रवाह रेसचा. फास्ट जातात. अल्फा रे पण. हे कोणते होते? बट दीज आर कॅथोड रेज होते. स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल. असे छोटे छोटे व्हेरी स्मॉल बारीक 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 कण इकडे पडायले तसे. ओके, आणि त्यांचा वजन काय होता? 1837 टाइम लाइटर दॅन हायड्रोजन आयटम. कॅथोड रेज म्हणजेच इलेक्ट्रॉन. कॅथोड रेज म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन. लक्षात? कॅथोड रेलाच काय म्हणलं गेलं? इलेक्ट्रॉन. फर्दर इट वॉज नेम्ड ॲज व्हॉट? इलेक्ट्रॉन्स. समजला?
हे झालं काय झालं, इलेक्ट्रॉनची. सोपा आहे हा. डिस्कवरी ऑफ कुणाची झाली, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी. लक्षात समजला का, हाऊ द इलेक्ट्रॉन इज डिस्कवर्ड. हां सोपा आहे. ओके ओके समजला. ओके हां ठीक आहे. सोपा आहे हा, थेरॉटिकल आहे. आता प्रोटॉनचा कसा डिस्कवर झाला पाहू. हे कोण केलं आहे, इलेक्ट्रॉन. डिस्कवरी ऑफ कोणाची झाली, इलेक्ट्रॉन. आता पाहू प्रोटॉनची डिस्कवरी. डायग्राम आली लक्षात. डायग्राम कशी काढायची, हे ॲनोड पॉझिटिव्ह AP, किंवा हे लक्षात ठेवा AP म्हणजे काय असतो, ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह असतो. कॅथोड केव्हाही निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. AP म्हणजे काय, ॲनोड पॉझिटिव्ह. ॲनोड पॉझिटिव्ह हे ओरिजिनल पाथ, डिफ्लेक्टेड पाथ. ठीक आहे. ही ट्यूब होती अशी, तिला म्हटलं कॅथोड रे ट्यूब. नेक्स्ट पाहू डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनची डिस्कवरी कशी झाली. डिस्कवरी ऑफ व्हॉट, प्रोटॉन. एक एकची डिस्कवरी आहे, हे इम्पॉर्टंट नाही तेवढं, हे उगं लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आहे, याच्यावर येत नाहीत प्रश्न. डिस्कवरी कशी झाली प्रोटॉनची, तर याला रुदरफोर्ड यांनी डिस्कवर केलं. सायंटिस्ट रुदरफोर्ड. इलेक्ट्रॉन्स आर डिस्कवर्ड बाय रुदरफोर्ड. द फुल नेम दॅट इज अर्नस्ट काय होतं यांचं नाव, रुदरफोर्ड. अर्नस्ट रुदरफोर्ड डिस्कवर्ड, और ही परत एक्सपेरिमेंट केला यांनी एक. रुदरफोर्ड परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑफ, कोणता एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, एक्सपेरिमेंट ऑफ अल्फा रे. आता कोणते होते, आता पहिले आपण कॅथोड रे होते, तर यांनी अल्फा रे, अल्फा किरणांचा, अल्फा रे स्कॅटरिंग हा एक्सपेरिमेंट केला. अल्फा रे स्कॅटरिंग ऑन, कशावर केलं, गोल्ड फॉईल. अल्फा रे स्कॅटरिंग ऑन गोल्ड फॉईल. फॉईल म्हणजे काय असते, सोन्याचा पापुद्रा, पातळ पापुद्रा असतो, पातळ असते एकदम फिल्म एक. तर सोन्याचा पातळ पापुद्र्यावर त्यांनी काय केला, मारा केला. अल्फा किरणांचा, रे म्हणजे किरण असतात, अल्फा किरणांचा मारा केला. बॉम्बार्डमेंट, अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. कोण, रुदरफोर्डने. ही फाउंड दॅट द अल्फा रेज जे आहेत ते काय झालं की मोस्ट ऑफ द अल्फा रेज आर बाउन्स बॅक. अल्फा रेज काय झाले, बाउन्स झाले. स्कॅटरिंग होऊन वापस आले, बाउन्स बॅक. तर कसा एक डायग्राम आहे त्याची. डायग्राममध्ये बघा एक्सपेरिमेंट कसा केला होता. ओके ओके हे लेड प्लेट लावलं, अशी लेडची प्लेट लावली. हे अल्फा रेचा सोर्स होता. हे डब्बा काय होता आहे, सोर्स. अल्फा रेचा असा सोर्स लावला, मग इथून अल्फा रे तयार झाले. अल्फा रे तयार होऊन असे अल्फा रे इकडं 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 अल्फा रे याच्यातून निघाले. नंतर कशातून निघाले, या लेड प्लेटमधून नंतर अल्फा रे निघाले बाहेर. राईट. लेड प्लेटमधून अल्फा रे निघाल्यानंतर मग इथं काय होती, एक फोटोग्राफिक प्लेट. असं एक प्लेट लावली, झिंक सल्फाईडची असते. कशाची असते, झिंक सल्फाईडची असते. फोटोग्राफिक प्लेट म्हणतात त्याला. ओके ठीक आहे. मग याच्यात काय केलं, इथं अजून एक हेअर गोल्ड फाईल होता इथं असं. दिस वॉज द गोल्ड फाईल. तर याच्यातले किरण काय झाले, बाउन्स बॅक झाले. हे किरण जे आहेत ते असे इकडं 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 बाउन्स झाले. किरण बाउन्स झाले, तर याचा अर्थ याला काय आढळलं, ही फाउंड दॅट अर्नस्ट रुदरफोर्ड यांना आढळलं की देर इज अ समथिंग मॅसिव्ह पदार्थ आहे. मॅसिव्ह अँड पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस. मॅसिव्ह अँड पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन कशामध्ये,
न्यूक्लियस इज प्रेझेंट, न्यूक्लियस आहे म्हणून असं वाटलं त्यांना कशामध्ये, इन ॲटममध्ये. ॲटममध्ये न्यूक्लियस आहे म्हणून कळाला. ही लेड प्लेट होती, लेड प्लेटने हे अल्फा रेज होते, यांना कोणते रे म्हटलं, असं अल्फा रे. अल्फा रेचा सोर्स होता असा बॉक्स, याच्यातून काय निघाले, अल्फा रे निघाले असे, दीज आर द अल्फा किरण. ओके, हे परत यांचा मार्ग होता अल्फा रेचा असा. ओके, मग ते बंबार्ड झाले कशावर, हा आहे गोल्ड फॉईल, याला काय म्हटलं गेलं, गोल्ड फॉईल. हे काय होती, फोटोग्राफिक प्लेट. दिस वॉज फोटोग्राफिक काय होती, ही प्लेट होती. ओके, गोल्ड फॉईल फोटोग्राफिक प्लेट लावलं, अल्फा रेचा मारा केला. ही काय होती, लेड काय होती, प्लेट होती. दिस इज द लेड प्लेट. नाऊ गोल्ड फॉईलमधून किरण काय झाले, पास झाले, राईट. फोटोग्राफिक प्लेट होती. मग जिथं जिथं ते आदळले असं असं काय केले, सिंटिलेशन केले इथं असं असं, जिथं जिथं ते प्लेटला फ्लॅश केले, सिंटिलेशन. दिस इज व्हॉट, सिंटिलेशन. सिंटिलेशन म्हणजे काय असते, फ्लॅश, अशी लाईट आली, प्लेटला किरण बाउन्स बॅक झाला. जेव्हा किरण बाउन्स झाला बॅक, राईट, म्हणजे तो परत आला किंवा याच्यावर आदळला प्लेटला, तर सिंटिलेशन झालं. याला काय म्हणतं, सिंटिलेशन म्हणजे फ्लॅश आली, लाईट आली. जेव्हा जेव्हा बाउन्स होत गेला तेव्हा फ्लॅश येत गेला, लाईट आली. तर अशा प्रकारे ही डायग्राम आहे कोणाची, एक्सपेरिमेंट ऑफ सर अर्न्स्ट रुदरफोर्ड. जे थॉम्सनला सर म्हटलं होतं. हे कोण आहेत, अर्न्स्ट रुदरफोर्ड. जे थॉम्सन सर होते, सर जे थॉम्सन, है ना, माहिती आहे ना तुम्हाला. सो दिस इज अर्न्स्ट रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. हा काय झाला, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. तर यांनी अंदाजा लावला न्यूक्लियस आहे म्हणून सुरुवातीला. फर्दर याला काय आढळलं, यांना अर्न्स्ट रुदरफोर्ड यांना नंतर अजून आढळलं असं की हे जे काय अल्फा पार्टिकल्स आहेत, अल्फा रेस, द फास्ट अल्फा रेज इतके फास्ट होते, द अल्फा रेजनी नंतर अजून अल्फा रेजमुळे हे अल्फा पार्टिकल अल्फा रेज आहेत, हां लक्ष द्या इकडं, अल्फा रेज. तर हे अल्फा रेजमुळे काय झालं की रुदरफोर्डने आणखीन ट्रान्सम्युलेशन केलं. रुदरफोर्ड बाय युजिंग फास्ट मुव्हिंग अल्फा रेज, विथ द हेल्प ऑफ अल्फा रेज ही ट्रान्सम्युलेट केलं. ट्रान्सम्युलेट म्हणजे रूपांतरच केलं यांनी. बघा किती इंटरेस्टिंग आहे. ट्रान्सम्युलेट केलं कोणाला, नायट्रोजन टू ऑक्सिजन. नायट्रोजन पासून काय बनवलं, ऑक्सिजन बनवलं. आणि सायमल्टेनियसली याच्यातून कोण निघाला, सायमल्टेनियसली हायड्रोजन. सायमल्टेनियसली हायड्रोजन पण याच्यातून ॲटम, हायड्रोजनचा ॲटम काय झाला, सायमल्टेनियसली याच्यासोबत. जेव्हा केव्हा नायट्रोजनला ऑक्सिजन सोबत ट्रान्सम्युलेट केलं त्यावेळी सायमल्टेनियस हायड्रोजन पण इमिट झाला. हायड्रोजन पण काय झाला, ट्रान्सम्युलेट झाला हायड्रोजन पण. मग कसा, नायट्रोजन तुम्हाला माहित आहे, नायट्रोजन काय असतो, N714 नायट्रोजन प्लस अल्फा पार्टिकल. अल्फा म्हणजे काय असतो, हेलियम असतो, 2 आणि 4 हेलियम. 2 आणि 4 अल्फा म्हणजे हेलियम असते. अल्फा म्हणजे काय असतो, हेलियम. म्हणजे नायट्रोजन पासून काय बनवला गेला, ऑक्सिजन बनवला गेला. तर ऑक्सिजन किती झाला मात्र आता, 8 आणि 17 झाला. इथं ऑक्सिजन 16 असतो, तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक मास युनिट. तर ऑक्सिजन 8 आणि किती झाला, 17 झाला 14 पासून. म्हणजे 14 आणि याच्यामधून किती, 4 किती घेतले इथं, 14 मधून 3 घेतले. 14 आणि 3 किती झाले, 17. एक उरला. मग एक उरला तर काय राहिला, हायड्रोजन बनला 1चा. इथं 7 आणि 2 बरोबर आहे. इथून किती गेला, इकडं 1 गेला, तर किती राहिला आता 1, राईट. तर हायड्रोजन काय झाला याच्यामध्ये, सायमल्टेनियसली हायड्रोजन इज ऑल्सो प्रोड्यूस्ड. यासोबत हायड्रोजन पण प्रोड्यूस झाला. किंवा काय होत असताना
ट्रान्सम्युलेशन होत असताना, जेव्हा ट्रान्सम्युलेशन झाला यावेळी हायड्रोजन सुद्धा इमिट होत गेला, प्रत्येक वेळी हायड्रोजन इमिट गेला ऑलवेज. तर यांनी फक्त नायट्रोजन पासून ऑक्सिजनच नाही केले ट्रान्सम्युलेट, तर नंतर सगळे इलेमेंट पण ट्रान्सम्युलेट करत बसले. अदर इलेमेंट आल्सो ट्रान्सम्युलेटेड. अदर इलेमेंट सुद्धा काय केले, प्रोटॉनची डिस्कवरी आहे, लक्ष द्या काय चालू आहे, डिस्कवरी ऑफ कोणाची आहे, प्रोटॉनची, बरोबर आहे. अदर इलेमेंटला सुद्धा ट्रान्सम्युलेट केले. अदर इलेमेंट्स आल्सो ट्रान्सम्युलेटेड, काय केले गेले, ट्रान्सम्युलेटेड केले गेले. अदर इलेमेंटला सुद्धा ट्रान्सम्युलेट केले गेले, बट ऑलवेज हायड्रोजन इज इमिटेड. कोण इमिट होत गेला, हायड्रोजन ॲटम. बट ऑलवेज, नेहमी, बट ऑलवेज हायड्रोजन इज काय झालं, इमिटेड. प्रत्येक वेळी हायड्रोजन इमिट होत गेला. किती इंटरेस्टिंग आहे बघा. मग यावरून यांनी काय प्रपोज केलं शेवटी, कोण, रुदरफोर्ड. So Rutherford proposed that every atom, okay, or every nuclei, in the every nuclei contains the hydrogen nuclei. So he finally, Rutherford proposed that, what he proposed, in every nuclei, okay, every nuclei contains, every atom of nuclei, कोणत्याही atom चा nuclei, न्यूक्लियसचा अनेक वचन काय होतो, न्यूक्लियाय. न्यूक्लियसचे अनेक वचन न्यूक्लियाय. तर पहा काय म्हणालो मी, प्रत्येक कोणताही आयटम, प्रपोज्ड दॅट इन एव्हरी आयटम, इन द न्यूक्लियाय ऑफ एव्हरी आयटम, इन न्यूक्लियाय ऑफ एनी आयटम, इन न्यूक्लियाय ऑफ एनी आयटम, कोणत्याही आयटमच्या न्यूक्लियामध्ये हायड्रोजन न्यूक्लियस आहे म्हटलं. कोणता न्यूक्लियस आहे, हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे. बघा किती इंटरेस्टिंग. मग ह्या पार्टला नंतर त्यानं नाव दिलं रिनेम्ड. इट इज रिनेम्ड. याला दुसऱ्या प्रकारे नाव दिलं कोणाला, कोणत्याही आयटममध्ये हायड्रोजन बाहेर पडायला होतं. अदर इलेमेंटला ट्रान्सम्युलेट केला की एव्हरी टाइम याला ऑलवेज कोण बाहेर पडायला होतं, हायड्रोजन इमिट होताना दिसलं. नायट्रोजन पासून ऑक्सिजन ट्रान्सम्युलेट केलं, ट्रान्सम्युलेट नायट्रोजन पासून काय केलं, ऑक्सिजन. नायट्रोजन पासून ऑक्सिजन ट्रान्सम्युलेट केलं तरी त्याला काय, हायड्रोजन इमिट होताना दिसलं, हायड्रोजन इमिट झाला. याच्यावरून काय म्हटलं की कोणताही आयटमचा न्यूक्लियस, कोणताही आयटम जो असतो त्याचा न्यूक्लियस असते आयटममध्ये असं, राईट, केंद्रक. तर कोणत्याही आयटमच्या न्यूक्लियसमध्ये हे जे प्रोटॉन आहे, न्यूक्लियसमध्ये कोण आहे, प्रोटॉन आहे, बरोबर आहे. तर ते प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग तो त्या न्यूक्लियसमध्ये हायड्रोजनचा पण न्यूक्लियस असतो म्हटलं त्यानं. याच्यात काय असतो, कोणाचा न्यूक्लियस, हायड्रोजन आयटमचा न्यूक्लियस आहे याच्यामध्ये म्हटलं. कोणत्याही आयटमचा, एनी आयटम, एनी आयटमच्या न्यूक्लियसमध्ये हायड्रोजनचा पण आयटमचा न्यूक्लियस असतो. त्याला नंतर फर्दर नाव, त्याला रिनेम केलं, रिनेम्ड ॲज, त्याला फर्दर नाव दिलं, अँड दॅट रिनेम्ड ॲज व्हॉट, प्रोटॉन. त्याला नाव दिलं नंतर प्रोटॉन. तर अशी झाली प्रोटॉनची डिस्कवरी, प्रोटॉनची शोध लागला असा, प्रोटॉनचा डिस्कवरी झाली. ओके, तर कळाली. पहिलं काय झाला होता, पहिलं प्रोटॉनच्या डिस्कवरीमध्ये पहिलं ट्रान्सम्युलेटेशन नाही केलं होतं त्यांनी. पहिलं काय म्हटलं होतं की व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल काय म्हटलं होतं मी, प्रोटॉनचा पॉईंट ऐक लक्षात, ट्रान्सम्युलेशन नंतर म्हटलं आपण. फर्स्ट ऑफ ऑल इन द डिस्कवरी ऑफ प्रोटॉनमध्ये 2 एक्सपेरिमेंट केले होते, बाउन्स झाले होते ना, है ना, काय झाले होते, बाउन्स बॅक. अल्फा रेस काय झाले होते, अल्फा रेस बाउन्स बॅक झाले होते. आणि बाउन्स बॅक झाल्यामुळे काय झालं की मॅसिव्ह एखादा मासवाला मॅसिव्ह न्यूक्लियस आहे म्हटलं. कुठे आहे म्हटलं, इन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस किंवा इन द ॲटम, इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. ओके, इन द न्यूक्लियस ऑफ कोणाच्या ॲटममध्ये एक मॅसिव्ह पार्ट आहे म्हटलं, म्हणजे ज्याला मास आहे म्हटलं पहिलं सुरुवातीला. नंतर त्याला काय म्हटलं त्यांनी की तो काही नसून काय आहे म्हटलं, हायड्रोजन ॲटम आहे म्हटलं. काय नसून काय आहे म्हटलं, हायड्रोजन ॲटम.
हायड्रोजन ॲटम त्याच्यामध्ये काय होता, समाविष्ट होता. कशामध्ये? इन द सेंटर ऑफ द न्यूक्लियसमध्ये. म्हणजे एव्हरी ॲटम, कोणत्याही ॲटममध्ये हायड्रोजन ॲटम असतो. कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये हायड्रोजन ॲटमचा न्यूक्लियस असतो. आता लक्षात आलं पहा काय म्हणाल मी, कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये, ह्या ॲटमचा काय, हा न्यूक्लियस, कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये कोणाचा न्यूक्लियस आहे म्हटलं आपण, हे हायड्रोजनचा न्यूक्लियस असतो. हायड्रोजनवर H+ चार्ज असते. हायड्रोजन म्हणजेच काय असते, प्रोटॉन. इथून लक्षात ठेवा, हायड्रोजन जिथं जिथं नाव आलं की तो हायड्रोजन म्हणजेच काय असतो, प्रोटॉन असतो. अशीच डिस्कवरी पहिली झाली कोणाची, इलेक्ट्रॉनची. कशापासून? कॅथोड रे ट्यूबपासून. कॅथोड रे ट्यूब होती, त्या ट्यूबवरून त्यांनी काय केले होते की स्ट्रीम ऑफ प्रवाह होता कॅथोड रेचा, जे 1837 टाइम्स लाईटर होते हायड्रोजनपेक्षा. वजन आहे, त्याचे प्रॉपर्टीज आहेत, ते आपण प्रॉपर्टीज पण पाहूत. एकदा डिस्कवरी सगळ्यांची पाहूत. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, तिघांची डिस्कवरी झाल्यावर नंतर आपण काय करू, त्यांचे सगळ्यांचे प्रॉपर्टीज एकदा पाहूत. त्यांचा मास किती असतो, हायड्रोजनचा चार्ज किती असतो, प्लस मायनस चार्जेस असतात. अजून या धड्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे. ॲटमचे ऑर्बिट असतात, ऑर्बिटल, जे की मी बेसिकमध्ये शिकवला होता. बराच भाग आपला झाला होता या धड्यामध्ये, है ना. बेसिकमध्ये मी ऑर्बिटल, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन शिकवलं होतं. ऑफ बाऊ प्रिन्सिपल शिकवलं होतं, ऐक लक्षात. ऑफ बाऊ ते परत रिपीट होणार आहे यामध्ये. ऑफ बाऊ प्रिन्सिपल, पोलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, आहे की नाही. ऑफ बाऊ प्रिन्सिपल, हुंड्स रूल आहे याच्यामध्ये. हां, तर हे सगळं आपण या धड्यामध्ये डिटेल पाहू. स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे धड्याचं नाव, काय, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. कालचे MCQ बाकीचे सोडवले का? हां, कालच्या चॅप्टरचे सोडवा. बघा, एकदा नवीन चॅप्टर सुरू झाला की मग ते लक्षात राहत नाही. हां, तर त्याच्यामुळे आज अजून टाईम आहे. आज तुम्ही काही डाऊट्स असले तर विचारू शकता, आहे की नाही. कालच्या कोणता प्रॉब्लेम एखादा नाही समजला है, डाउट है क्या कुछ कल के क्वेश्चन में? नो डाऊट. वा वा वा, सगळे जमायलेत, केलेत. पण तुम्ही प्रॉब्लेम करून पाहिले का उगाच? प्रॉब्लेम सोडवून पहा, नाही सोडवून पाहिले, प्रॉब्लेम सोडवून पहा. हां, उगाच आणि खरं काय म्हणाले कळते बरं मला. हां, सोडून पहा. रणेर नाही सोडवला, हो, प्रॉब्लेम छुड़ाओ, मुझे पता चलता छुड़ाए नाही छुड़ाए. तर कालचे आज सोडवा, अजून या नवीन धड्यामध्ये येऊ नका अजून. हां, अभी नवे चॅप्टर में मत आओ अभी. हां, अभी अजून नवीन चॅप्टरमध्ये येऊ नका अजून. लागलं तर हां, जुना चॅप्टर कालचा, त्याचे सगळे प्रॉब्लेम सोडवा. खरं म्हणाल मी अजून. हां, कारण त्या चॅप्टरचा अजून जो तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेला आहे ना, तर तो प्रॉब्लेम सोडवता यावा, जेवढी अंडरस्टँडिंग झाली तुमची, ते महत्त्वाचं आहे बरं. तर या चॅप्टरमध्ये एकदा आलं मग की मागचा त्या चॅप्टरला परत रिव्हिजन द्यावा लागतो, असं होते. तर रनिंग चॅप्टर केव्हाही काय असते, रनिंगच असते. पास्टच असते, प्रेझेंटच असते, फ्युचर असते. की नाही. टाईम अँड टाईड नेवर वेट फॉर नन. टाईम चेंज होत राहतो असं. हां, माहिती आहे तुम्हाला सगळं. तर यानुसार करा. आज प्रॉब्लेम सगळे सोडवा. काय डाऊट आहे, पुस्तक आहे माझ्याकडे बघा. अजून कोणी डाऊट असले तर विचारू शकता. MCQs कोणता MCQ नाही समजला याच्यात आहे का असा, पुस्तक विचारायलो मी. बघा, Hचे प्रॉब्लेम केला का MCQ, बघा तुमच्याकडे आहे पुस्तक Hचा. MCQ H, पटापट बघा एकदा पुस्तकात. हां, H बघायले, H वाचायलो मी. काय याचा उत्तर सांगा, Hचा ABCD काय सांगा. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 सेंटीमीटर क्यूब दिलं बघा. हां, सेंटीमीटर क्यूब आहे तिथं. सेंटीमीटर क्यूब ऑफ नायट्रोजन गॅस ॲट STP. DM क्यूब नाही, CM क्यूब आहे, बघत जा नीट. तर याचं उत्तर काय होते, Hचं उत्तर काय, Hचं उत्तर काय येतो. व्हॉट इज राईट आन्सर फॉर H? बघा, पुस्तक नाही आता बघायलेत, काय करायलेत. Hचं उत्तर बोला मला, काय येतो Hचा. 22.4 मध्ये किती असतात? 22.4 CM क्यूब मध्ये. बी आहे, हां, बी नाही ना, बी कसं असेल. DM क्यूब मध्ये असते ना. DM क्यूब मध्ये 23 असतो. DM क्यूब
CM³ किती असेल मग? 20 असेल. ए आहे. एचचं उत्तर ए आहे. ए. हां, एचचं राईट आन्सर ए. ए इज द राईट आन्सर फॉर एच. विच ऑफ द फॉलोइंग हॅज, आयचं सांगा आयचं. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ आयटम्स? आयचं बोला, आयचं काय? लार्जेस्ट नंबर ऑफ आयटम कशामध्ये असतील? 1 ग्रॅम AU. नंबर ऑफ आयटम्स, जास्त नंबर ऑफ आयटम कुणामध्ये असेल? 1 ग्रॅम सोडियम, 1 ग्रॅम लिथियम, 1 ग्रॅम क्लोरीन. कशात राहील? याचं उत्तर सांगा. डी कसं राहील? 1 ग्रॅम क्लोरीन म्हणजे काय करणार तुम्ही? 1 डिवायडेड बाय 1 ग्रॅम क्लोरीन. हा बी सी असेल. सी. राईट आन्सर विल बी सी. सी असेल. सी कसं काय सांगतो बघा. औरम गोल्डचा किती असतो? गोल्डचा बहुत आहे 1 भागिले, जितनी छोटी वैल्यू आएंगी मोल की उतने आइटम क्या होंगे? कम होंगे. जितनी ज़्यादा वैल्यू आएंगी मोल की, मोल काढा की सगळ्यांची. 1 ग्रॅम AU चे मोल, 1 ग्रॅम Na. 1 ग्रॅम Na कसा काढणार तुम्ही? 1 भागिले 1 डिवाइड बाय सोडियम किती असतो? 23. है की नाही? AU 1 डिवायडेड बाय 180. 1 डिवायडेड बाय 180 किती कमी येते व्हॅल्यू बघा. AU म्हणजे गोल्ड किती असतो? गोल्डचा ॲटॉमिक नंबर 79 असतो आणि ॲटॉमिक मास नंबर किती असतो? 180 असतो, 180. लिथियम का कितना रहता मालूम है ना तुम्हारे को? लिथियम लिथियम 3 नंबर पे आता, बरोबर आहे? 3 बोले तो कितना होता? दुप्पट 6. लिथियमचा 6. 1 डिवाइड बाय काय येतो? 6. तो ये 1 को 6 से डिवाइड करेंगे, वैल्यू छोटी आएंगी, है ना? 1 ला 6 ने डिवाइड केला आपण, व्हॅल्यू कशी येते? हां, काय लार्जेस्ट आहे? लिथियम. हां, लिथियम इज लार्जेस्ट. राईट आन्सर सी. कळालं? राईट आन्सर सी काय कळालं? कळालं का उगच? राईट आन्सर कोणता याचा? सी आहे. कळालं का? राईट आन्सर कोणता आहे? राईट आन्सर इज सी. कळाला? हां हां. तर हे झाले, सगळे झाले बघा MCQ. ABCDEFGH झाले सगळे. आलं लक्षात? मग बाकीचे प्रश्न पण पहा एकदा, सगळे पहा. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करा आज. क्वेश्चन नंबर 4. तर याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत सगळे. सोडवायला पाहिजे होते, तुम्ही नाही सोडवले. सोडवले की नाही सोडवले? क्वेश्चन नंबर 4चे सगळे प्रॉब्लेम सोडवून पहा. हां. व्हॉट इज द रेशो ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ अमोनिया? 1 मोल ऑफ HNO3. दिलं याचं उत्तर 1:1. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ आयटम. आन्सर्स त्याच्यात दिलेले आहेत, सगळे आन्सर्स, आहे की नाही? हे सगळे आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये दिलेले. हां, क्वेश्चन नंबर 4चा त्याच्यात ते प्रॉब्लेम आहेत सगळे प्रॉब्लेम्स. व्हॉट इज द रेशो ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ HNO3? हा सोडवा. त्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन 0.448 लीटर ऑफ हाइड्रोजन एट STP. 0.44 लीटर दिया हाइड्रोजन, इसकी क्या निकालो बरा? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स येईल काढता. नंबर ऑफ मोल 0 पॉइंट कितना रहता मोल? 22. 22.4 रहता. खूप सोपा आहे, फक्त मांडणी करा. हां, द मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इज, हायड्रोजनचं मास दिलं 1.008 U. व्हॉट इज द मास ऑफ 18 आयटम्स ऑफ हाइड्रोजन? मास ऑफ 1 आइटम ऑफ हाइड्रोजन का मास दिया, 18 आइटम का मास. याचं उत्तर इथंच आहे, सोपं आहे. 8 8 64. 18ने गुणाकार करायचं. 18 8 44 48 4 14 बरे 18. उत्तर करेक्ट आलं बघा, 18.144. 18 नुसतं मल्टिप्लिकेशन. खूप सोपे आहे म्हणून समजू नका, लिहून काढा उत्तर. ओके, हे सगळे उत्तरे लिहून काढा. सोपं आहे म्हणून फोर कॉन्फिडन्स नको. उत्तरे लिहून काढा, मी सांगितलेल्या पद्धतीने सगळे सोडवा. राईट? आता सगळे वाचत बसत नाही मी. हां, मी सांगितलेल्या पद्धतीने सगळे प्रॉब्लेम सोडवा. ओके, म्हणून मला म्हणण्यासाठी म्हणू नका, सोडवा तुम्ही सगळे. हां, मला नाही म्हणलं तरी जमते, पण सोडवा, तुम्हाला आले पाहिजे. राईट? हां, उद्या सगळ्यांनी असं कॉन्फिडेंटली म्हणा, याच्यातलं कोणताही प्रॉब्लेम द्या मला, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आता सोडवतो, असं म्हणले पाहिजे तुम्ही, आहे की नाही? तर हे झाले, काय झाले? पहिला धड्याचा दी एंड अजून आज झाला व्यवस्थित, आहे की नाही? उद्या
अजून स्ट्रक्चर ऑफ आयटम सुरू झाला पण हा सेकंड चॅप्टर सुरू झाला आपला. स्ट्रक्चर ऑफ आयटम पण सुरू झालेला आहे, राईट. तर या धड्याचा उद्या अजून धड्याचे सगळे पॉईंट्स घेऊ. ओके, इथे थांबूत मग. ओके, लेफ्ट व्हा नाव. थँक्यू. ओके, विल स्टॉप हिअर.